जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हता. त्याचं कारण असं आहे का डेली उठलं का कामावर जाणे, कामावरून घरी येणे. आपलं एक प्लॉट आहे, याची फेल काढून झाली, ती माल पण व्यवस्थित आहे. 30-35 आता त्याच्या पुढच्या प्लॉटची आहे ना फेल काढायचं काम झालं. इथे दिसतंय पावसाने पण एवढं जाम केलं आहे ना का त्याला प्रमाणच नाही भाई. ऑक्टोबर संपत आला आहे, 2-3 दिवस राहिले ऑक्टोबर संपायला. पण हा पहिला प्लॉट आहे आपला आणि दुसऱ्या प्लॉटला चाललो आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो परिस्थिती. सकाळी 6 वाजेपासून पावडरी चालू राहत्या तर 10:30 झाली. आताशी पावडरी आटपल्या. म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवून देऊ कसं आहे. तिथे चाकऱ्या बघ किती भयानक पडले. त्यात बी ट्रॅक्टर इथं येणं लागला होता. या चाकरीमधून इथं ही चाकरीने इथून ट्रॅक्टर सरकला होता. मग थोडा लांबून टर्न झाला ना, त्याच्यामुळे ते इथं अँगलला पण लागला होता. तुम्हाला तो दुसरा प्लॉट दाखवतो ना. अजून तिकडं पण आहे ना चाकर आहे ना, फेल काढायचं काम चालू. तुम्हाला दाखवतो. हे खाली दिसतंय ना, हे फेल काढून झालेलं आहे. आता इथलं आहे ना 5-6 गल्ल्या फेल काढून झालेलं आहे, बाकीच्या बाकी आहे. याचे काही दिसतंय म्हणजे आता जरी पातळ दिसत असलं ना तरी ते जेव्हा मोठे होऊन जातील ना तेव्हा नाही ऑटोमॅटिकली ना भरून जाते. त्याचा काही विषय नाही आहे. बा माल दिसतंय का? असं काय आहे, एका झाडावर 30-35 30-35, काही झाडांवर 25-30 असं आहे. पण ठीक आहे, काही अडचण नाही. आणि तुम्ही म्हणाल एवढ्या दिवसापासून ब्लॉग काही येत नव्हता. तुम्हाला जाताना कामावर पण दाखवतो किती वाजता जातो. 9 वाजता जाऊन आणि 11 वाजता रोज येणं. मग रात्री झोप पण लागत नाही लवकर. मग 12-12:30-1 वाजून जाते झोपायला. सकाळी 8-9 वाजेला उठून मग तेच आपलं आवरायचं काम चालू राहतं. राहिला विषय दुसरा का तुम्ही म्हणाल पावडरी कोण मारतं, तर माझा आहे ना भाऊ आहे लहान, तर तो पावडरी मारून घेतो. मग त्याला ते मार्गदर्शन करायचं काम मग ते पप्पा करतात की बुवा आज कोणत्या पावडरी मारायची. आणि तसे डॉक्टर पण ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणाल याला पण डॉक्टर असतो का? आणि प्रत्येक गोष्टीला डॉक्टर आहे इथं. द्राक्षाचे बाग झाले, पेरूचे, डाळिंबाचे, जेवढे बाग असते ना तेवढे सर्वांना आहे ना डॉक्टर आपण ठेवतो. चला जाताना आत्ता निघालोय कामावर, तुम्हाला दाखवतो. तिथे बी निघालोय कामावर. आता गावात पेट्रोल पाहिलं तर गावात पेट्रोल पण नाही. आता ते आडगावपर्यंत गाडी गेली तर बरी आहे, नाही तर मग पाहू कसं होतं. तुम्हाला तेच सांगतो. आणि मेन मुद्दा आहे का तुम्हाला व्हिडिओ करून सांगायचं कारण पण याचे काही एवढ्यात कुठं ट्रॅव्हलिंगचा व्लॉग कवर येत नाही. तर एवढा महिना पुढच्या महिन्यापासून मग आपण ते चालू करून देऊ, काही अडचण नाही. दुपारची वेळ होती पण वातावरण इतकं भारी झालं होतं ना. हे पहा इतकं फ्रेश वाटतंय ना, असं म्हणजे ते पाऊस सारखं चालू होता, त्याच्यानंतर असं ऊन पडलं बाई. इतकं फ्रेश वाटतंय ना. आणि आता आपण चाललोय ऑर्डर देण्यासाठी. बाईच्या गाडीवर खाली मायावादर कार वॉज अ टँक. कसं आहे मायावादर कार आर्मी बोलते भाई जी. न्यू लापडा अनलॉक. विषय असा झाला का आम्ही पुलावरून चाललेलो होतो, उड्डाण पुलावरनं. फुल पाऊस चालू होता जोरामध्ये. एक अचानक पुढच्या आहे ना वॅगनर होती आमच्या पुढं, वॅगनरवाल्याने ब्रेक मारला. आता आमचं बोलण्यामध्ये व्यस्त होतो भाई, आम्ही डायरेक्ट त्याच्या म्हणजे मागून डायरेक्ट त्याला ठोकलं. मग त्याच्यानंतर मग आमच्या पुढचं ते बंपरची वेल्डिंग तुटून गेली. वेल्डिंग मारायला गेलो तर त्यांनी सांगितलं पहिलं पुढचं आहे ना शो खोलून आणा मग आपण वेल्डिंग करू. मग आलो दुकानावर इथं वेल्डिंग करण्यासाठी. तो शो खोलून घेतला. हे काका होते. काका म्हणे आम्ही 150 रुपये घेतो पुढचं शो खोलून द्यायचं. म्हटलं हो काका एवढे पैसे लिहून जाते हो. मग त्यांनी मग आमच्याकडून 100 रुपये घेतले, पुढचा शो खोलून दिला आणि मग आम्ही वेल्डिंगला गेलो. परत वेल्डिंग करून आलो आणि मग त्यांनी परत शो पण बसून दिला. तर चांगले होते काका पण.
आज दुसरा दिवस आहे, 29 तारीख आहे. आजची परिस्थिती अशी सकाळपासून पाऊस चालू आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे. काय इतक्यात आता अर्धा एक तास झाला तेव्हा पाऊस उघडला. आता पावडर मारून झाली, पण ती पावडर मारून काहीच उपयोग नाही झाला, कारण जस्ट पावडर मारून झाली लगेच पाऊस चालू झाला. चला भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.